राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव काय नाही केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योगयाग तपे केली तया नियमोपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठल तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो जयदेवेत प्रतिपद्ये जय जय स्वसम्यध्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमध्ये प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उत्तरे चरण संताचे पांडुरंगा कृप्रथम शरण संताचे त्यांच्या कृपातन वारकर संतांच्या प्रतिष्ठा दर्शनमाद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रयजणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्द मोट्टसपत्रस्य पटेशयानं बालमुकुंद सस्मरामि धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करिवरदस्ते माझवरी आदिनाथ अनुग्रह नाथास्य दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या काय नाही केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झरडी देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचे त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरीय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवन श्रीक्षेत्र निमगाव या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला या ठिकाणी ही सेवा देण्यात आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य श्री हरिभक्तिपरायण शांताराम दाजीबा घोडके बारीक आहे ना अक्षर मला दिसत नाही थोडस यांच्याकडून आजच्या कीर्तनाचं सौजन्य मल्हारी बाबा सानप पांडुरंग पोपट सानप या तिघ महात्म्यांच्या सौजन्यातून दातृत्वातून या ठिकाणी आजचं कीर्तनाचं सौजन्य मला ही सेवा
मागच्या वेळेस मी कीर्तनाला आलो होतो, आमच्या चिंतामण बाबांनी बोलवलं होतं, आमचे मच्छिंद्र सानपनं त्यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आलो होतो. त्यावेळेसच आमच्या ऋषीभाऊंनी मला जाताना कार्यकर्त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या नाथषष्ठीच्या सप्त्यात जर एखादी दिवस असेल तर बघा. योगायोग मलकापूरची तारीख आजची कॅन्सल झाली होती आणि मग 8 तारीख ते म्हणले पहिलाच दिवस लिहून घ्या. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे कुस्तीमध्ये लहान लहान लेकरांच्या पहिल्या कुस्ती, तेवढाच दिवस खाली होता. त्यांनी ते लिहून घ्या. भाऊंनी मोठ्या आग्रहानं प्रेमानं ती सेवा दिली. या कार्यक्रमासाठी लाभलेले तालमहर्षी मृदंगाचार्य मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण मुकुंदा महाराज लाड, भजन सम्राट संगीत अलंकार विजयजी महाराज काडे, भजन सम्राट संगीत अलंकार आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय चिंतामणजी महाराज सानप, तसंच या कार्यक्रमासाठी लाभलेले बाकीचे गुणीजन श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, सतीश महाराज, पंढरी महाराज, पंकज महाराज, पार्थ महाराज, सागर महाराज, भाऊसाहेब महाराज, बबन महाराज, सोमनाथ महाराज, निवृत्ती मिस्त्री, हार्मोनियम वादक, चोपदार, विनेकरी, टाळकरी, संस्थेचे विद्यार्थी. साऊंड सिस्टीम खूप चांगली दादा तुमची, तुम्हालाही मनापासून धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद. विठाला पहिला दिवस नामपरे वारकरी संप्रदायाचा एक प्रोटोकॉल नियम आहे, दंडक आहे. पहिला दिवस नामपर, दुसरा भक्तीपर, तिसरा संतपर, चौथा उपदेशपर, पाचवा द्वैतपर, सहावा द्वैतपर, सातवा अद्वैतपर, सातवा मागणी आणि आठवा काला, सहावा अद्वैत, पाचवा द्वैत, सातवा मागणी, आठवा काला, अशी वारकरी संप्रदायाची कीर्तनाची पद्धती आहे. पण त्याच्यामध्ये पहिला दिवस, सातवा दिवस आणि आठवा दिवस हे 3 कीर्तनाचे अभंग ठरलेले असतात. मध्ये तुम्ही काहीही नाही, भक्ती, ज्ञान, वैराग्य, गुण, देवाचं, भगवंताचं, संतांचं चरित्र तुम्ही त्याच्यात गुणानुवाद गाऊ शकतात. पण पहिल्या दिवसाच्या कीर्तनाने भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन करावं. कारण देवाचं नाव कसं आहे, मंगल अनांच मंगलम, पवित्रांना पवित्र करणार आहे, पवित्रांना पावन करणार आहे. मंगल भावन मंगल हारी प्रभु दशरथ बिहारी राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवंताचं नाम मंगल आहे, अमंगलातून मंगल साध्य करणारं परमात्म्याचं नाम आहे. म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, हो सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, मनकारे जना, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. तुकोबराय म्हणता, नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, हाची मुहूर्त शगुन, हृदय विठोबाचे ध्यान, ऐसा पाहिजे योग, लाभाविन काय मग, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ दाही दिशा. तुकोबराय म्हणता, देवाचं नाव घ्या पुढे पाऊल टाका, हाच मुहूर्त आहे, हाच शगुन आहे. बऱ्याच वेळा रस्त्यामधून जर मांजर आडवी गेली तर आपल्याला अपशकुन होतो की नाही. आम्ही तर रोज रात्री फिरतो, आम्हाला कित्येक मांजरी आडव्या गेल्या पण अजून काही. अहो, मांजर आडवी गेल्यावरती माणसाचा अशुभ होत नाही, माणसं आडव्या गेल्यावरती काम होत नाही. मांजर तर बिचारी तिच्या परेशानीमध्ये असते, माणसं आडवे गेले की काम होत नाही. हे ध्यानात घेतलं पाहिजे आपण. मायबाप, कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण. ज्ञानोबराय म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. माऊली म्हणतात, त्रेता त्रेता द्वापार 3 युगामध्ये योग याग आणि विधी असे 3 मार्ग होते. भगवत प्राप्तीचे मार्ग अनेक आहेत, परमात्म्याच्या प्राप्तीचे मार्ग शास्त्रकारांनी अनेक सांगितले, पण सगळ्यांसाठी सर्वांसाठी सुलभ असणारा मार्ग
म्हणजे फक्त परमात्म्याचं नामचिंतन आहे. तेने नारायण देईला भेटे, तेने नारायण देईला भेटे, देईला भेटे, तेने नारायण देईला भेटे. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. नारायण जैना भेटे, जन नारायण जैना भेटे, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. कलियुग नाम आधारा बाबा गोस्वामी वर्णन करतायत. तुम्ही औषधी आणतात मेडिकल मधून, त्या बाटलीवरती 2 तारखा असतात, एक मॅन्युफॅक्चरिंग दुसरी एक्सपायरी. 2025 मध्ये संपलेली औषधी 26 मध्ये चालत नाही, आणि जर घेतली गुण तर लागत नाही पण त्याचे दुष्परिणाम जाणवतात. तसं ज्ञानोबराय म्हणतात योग याग विधी या सगळ्या एक्सपायर झालेल्या आहेत, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. म्हणून उजाळाया आलो वाटा खरा खोटा. आणि मग खरं सांगताना महाराज म्हणतात की परमात्म्याच्या भगवत प्राप्तीचं साधन एकमेव आहे, आणि ते म्हणजे त्याचं नामचिंतन, नामसंकीर्तन. किंवा भागवतकार म्हणतात नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रमाणशमनस्तम नमामि हरिपदम. भागवतकार म्हणतात, भागवताचा शेवटचा श्लोक आहे नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम. माणसाच्या जीवनातल्या पापांचा नाश करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. तृणअग्नी मेळे तैसे नामे केले, भगवंताच्या नामाने याचा नाश होतो. मग याचा अर्थ असा नाही पाप करायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे नकळत लात लागली पाया पडलं तर दोष लागत नाही, पण जाणून बुजून लात मारायचे चुकलो हे चालत नाही. म्हणून कलियुगामध्ये नाम आधार आहे, कलियुगामध्ये नाम सार आहे. सगळ्या संतांनी सांगितलं की कलियुगामध्ये फक्त नामाने तुम्ही त्या ठिकाणी तरुण जाऊ शकता. या कलियुगाचं एक वैशिष्ट्य आहे बाबा. राजा परीक्षितीनं कलियुगाला थारा दिला, भागवतकार सांगतात. त्याने कलीने राजा परीक्षितीच्या पायाला स्पर्श केला, कलीचा प्रादुर्भाव झाला. कलियुगाला सुरुवात झाली आहे 5252 वर्ष अगोदर. कलियुगाला सुरुवात झाली भाद्रपद वद्य त्रयोदशी, वार होता शुक्रवार आणि प्रहर होता दुपारचा 3रा प्रहर. या दिवशी कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. त्याच्यातलं पहिलं चरण चालू आहे. म्हणून ब्राह्मणबा पूजा करताना म्हणतात भरतखंडे जम्बूद्वीपे कली प्रथम चरणे. हे कलीचं प्रथम चरण आहे, त्याचे 4 चरण आहे. 4 चरणापैकी पहिलं चरण आहे आणि त्या पहिल्या चरणामध्येच तर इतकं काही काही पाहायला भेटतंय. अजून तर 3 बाकी आहेत. संसारामध्ये त्रस्त झालेला एक कलियुगातला जीव जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेला आणि तुकोबारायाने सांगितलं, तुकोबाराया मला सांगा या जगात सुखी होण्याचं साधन काय. तुकोबाराय म्हणता सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, एक परमात्मा सुखी आहे. अन हरी तैसे हरीचे दात सुख बसे हेची ठाई, सुख बसे हेची ठाई, केला वास
नाही साचा मनवोने केला वास मनवोने केला वास सुख वसेची ठाई बहुपाये संतांच्या म्हणून केला वास नाही नास ठाई सुख नाही कोठे आली या संसार वाया हो बरी दुःख बांधवडी संसार कसा आहे माझी गुरु माऊली म्हणायची नुकतं लग्न झालं महिनाभर थांबले गावात आणि बायको नवऱ्याला सांगितलं तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा संसार करत असेल बहून दादला विकून आणले गहू हा जो तुमचा कालखंड आहे हा 3 पर्व काळातला कालखंड आहे एक तर जगद्गुरु तुकोबरायांचा बीजोत्सव आहे सिद्धू तुबी आला ये भाऊ विठ्ठल तू साई खेड्यात अडकला वाटतंय साई खेळात चारी बाजूने जाम होतास बरं झालं मला महाराजांचा फोन आला भाऊंनी मच्छिंद्र भाऊंनी सगळ्यांनी फोन केले महाराज तिकडूनच या बाहेरून आणि काय बॅडलक माझा आज सकाळी शिरपूरला होतो धुळे मालेगाव चांदवड तिघी ठिकाणी ट्रॅफिक लागली जर तिकडे घुसलो असतो मग तर करा क्षमा अपराध काय सांगत होतो मी सुख नुकतं लग्न झालं आणि पत्नीने सांगितलं आपल्याला गावात राहायचं नाही म्हणे मग शहरात जायचं सध्या शहराकडे जास्त धावे माणसाची महिना 1.5 महिना झाला दोघांचं भांडण सुरू होतं भांडण कशानं होईल सांगता येत नाही भांडणाला असं काही ठोस कारणच पाहिजे असं काही नाही दोघं नवरा बायको भांडत होते तो म्हणला मला लग्नात बुंदीची पंगत द्यायची बायको म्हणली मला जिलेबीची पंगत द्यायची तो म्हणला जिलेबी तो म्हणला बुंदी तो म्हणला बुंदी ती म्हणली जिलेबी बायको नवऱ्याची कॉलर पकडली गावातल्या 2-4 लोकांनी चिंतामण आबा वगैरे ज्या 2-4 लोकांनी दरवाजा तोडला आतमध्ये गेला म्हणले काय भांडताय शोभता का तुम्हाला हां गावात सप्ताह चालून तुम्ही कुशाल भांडणं करताय कशावर भांडतायत तुम्ही बाई म्हणली मला माझ्या पोराच्या लग्नामध्ये बुंदीची पंगत द्यायची तो म्हणला अजिबात नाही हिने का माहेरून आणलंय का मला माझ्या पोराच्या लग्नात जिलेबीची पंगत द्यायची गावातले लोक म्हणले तू बुंदीची दे तू जिलेबीची दे आम्हाला खायला काय हरकत आहे पण अडचण अशी आहे ज्याच्या लग्नात पंगत द्यायची एकदा त्याचा सल्ला घ्या एकदा त्याला विचारा ना पंगत कोणती द्यायची ते दोघं म्हणले अजून पोरगा व्हायचा बाकी आहे म्हणजे अजून मुलगा झाला नाही त्याच्या लग्नावरतून भांडणं आहे तसं अजून देव कळाला नाही आणि त्याच्यावरतून भांडणं सुरू आहेत भांडणं चालू आहे की नाही 4-5 दिवसापासून विठ्ठल सगळं शांत चालू होतं काहीतरी येतच 2-4-8 दिवसातून वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयीत ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवत आहे मी तुम्हाला हे सांगत होतो हा जो कालखंड आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आहे दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे तशा आपण जयंत्या 3 साजऱ्या करतो तारखेनुसार तिथीनुसार आणि एक परंपरेनुसार अक्षय तृतीयेचे जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आणि नाथबाबांची षष्ठी हे 2 पर्व काळ आहेत नाथबाबांनी केलं काय खांब दिला भागवत त्यांनी भागवत रूपी खांब वारकरी संप्रदायाला दिला भांडण कशाने होईल सांगता येत नाही दोघांचं कडाक्याचं भांडण झालं लोक तितक्या दरवाज्यावरती एक महाराज भिक्षा मागायला आले ओम भगवती भिक्षां देही यांचं भांडणामध्ये काही लक्षात आलं नाही पुन्हा यांनी आरोळी ठोकली ओम भगवती भिक्षां देही त्या मुलीच्या लक्षात आलं कोणीतरी मागायला आलेलं आहे ती भिक्षा घेऊन त्या महाराजांजवळ गेली महाराजांना भिक्षा दिली मग त्यांनी बी गपचिप घेऊन घ्यायला पाहिजे होतं ना ते म्हणे बेटा नुकतं लग्न झालं का म्हणले हो बाबा किती दिवस झाले म्हणले काय नाही 1.5 महिना झाला म्हणे मग 1.5 महिन्यामध्येच तुमचं अमेरिका इराण सुरू झालं ती म्हणली बाबा माझे कर्म काय नाही कशाला विचारता हा मला लग्नाच्या अगोदर चंद्रमुखी म्हणायचा म्हणे
लग्न झाल्या झाल्या मला म्हणला तू सूर्यमुखी आहे. आणि काल तर मला म्हणला तू ज्वालामुखी सारखीच दिसते. तो म्हणला बाबा एका हाताने टाळी वाजत नाही. ही मला लग्नाच्या आधी प्राणनाथ म्हणायची. लग्न झाल्या झाल्या त्याच्यातला प्राण गेला, नुसता नात उरला. आता हिच्या सोबत लग्न करून मला अनाथ झाल्यासारखं वाटते. महाराज म्हणले अरे घरी दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरवलं दुसऱ्याने आवरायचं असतं. संसाराचा नियम येतो. आणि त्याला म्हणले तू काही जास्त बोलू नको, मला भविष्य कळतं. म्हणले तुझ्या कपाळावर जी उभी रेस आहे हे तुझ्या बायकोचं तुझ्यावरती असणाऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे. तो म्हणला बरोबर ओळखलं. म्हणले बाबा तुम्ही, माझ्या कपाळावर जी उभी रेस आहे ना ते माझ्या बायकोच्या प्रेमाचंच प्रतीक आहे. दसऱ्याच्या दिवशी तिने भजे काढता काढता झारा मारून फेकला ही त्याची निशाणी आहे. संसार असा आहे. महाराज म्हणतात सुख बसे ह्याची ठाई बहुपाई. मग जगद्गुरु तुकोबराय संत आहे, नाथबाबा संत आहे, भगवान बाबा संत आहे, वामन भाऊ महाराज संत आहे, निळोबराय, तुकोबराय, गोरोबा काका ही सगळी संत बांधी आडी आहे. आणि तुकोबरायांच्या जवळ जाऊन या साधकानं म्हटलं तुकोबराय या दुःखरूप असणाऱ्या संसारात मला आता कलियुगात सुखी व्हायचं. महाराज म्हणले ती अपेक्षा सोडून दे. दुःख बांधवडी या संसार हा संसाराच मुळात दुःखरूप आहे. संसार दुःख मुळच हु कळिंगळ विश्रांती नाही रात्रंदिवस तळमळ. त्याने सांगितलं तुकोबराय काहीतरी उपाय असेल ना सुखी होण्याचा. तुकोबराय सांगतात माझ्या विठोबाचे नाम तुम्ही अट्टहासे उच्चारा. सुखी व्हायचं ना मग भगवंताच्या नामाचा त्या ठिकाणी अट्टहासानं उच्चार कर. त्याने सांगितलं तुकोबराय काय बोलताय. ज्यांनी ज्यांनी तुमच्या देवाचं चिंतन नामचिंतन केलं त्या त्या लोकांचं तुमच्या देवानं वाटोळच केलं. अहो म्हणले बाकीच्यांचं जाऊ द्या ना, तुमचीच अवस्था काय होती. कोपाला पाटील गावचे लोक आता माझं भेक दुष्काळी पिढीला द्रव्यनीला मान श्रेय न करता मेली. तुमची बायको तुमच्या डोळ्या देखत गेली तुकोबराय. तुमचा मुलगा तुमच्या मांडीवरती त्याने जीव सोडला. तुमची काय अण्णांना दशा झाली या मला ठाऊक नाही. राहिला म्हणले ज्ञानोबरायांचा विषय. ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकले लोकांनी, गोवऱ्या टाकल्यात, अंगावरती शेण फेकलं, नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा लोक थुंकले. एवढा सगळा त्रास झाला आणि तुम्ही सांगता त्या देवाचं चिंतन करा. अहो म्हणले ज्यांनी ज्यांनी तुमच्या देवाचं चिंतन केलं त्या देवाने काय केलं. तुकोबराय सांगता भल्या माणसा फार चुकीचं त्या ठिकाणी बोलतोय. तू म्हणतो की ज्यांनी ज्यांनी देवाचं चिंतन केलं त्यांच्यासाठी देवाने काय केलं. मी तुला प्रतिप्रश्न करतो, ज्यांनी ज्यांनी देवाचं मनापासून चिंतन केलं त्यांच्यासाठी त्याने काय
गेन द्या बरं, फोडून मोकळा आवाज, घोंगावतोय आवाज. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबराय प्रतिप्रश्न करतात की देवाने काय नाही केलं. ज्ञानोबरायची भिंत ओढली, मीराबाईसाठी विषाचा प्याला पिला, सावता महाराजांना निंदू खुरपू लागला. अहो म्हणले सामान्य काम झाले. सजन कसा या कबीरासाठी कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम ग. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम, कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. कबीराचे विनतो शेले, कबीर महाराजांचे शेले विणले. हॅलो विकू, विकू. कबीर महाराजांचे शेले विकले, जनाबाईला गौरे वेचू लागला. काय नाही केलं हो. अहो हे बाकीचे सामान्य काम आहे. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांत वैनी उघडा दार हा कामारे, वैनी उघडा दार हा कामारे, उघडा दार हा कामारे, वैनी उघडा दार हा कामारे. चोखोबाची बहिणा झाला शारदार, वैनी उघडा दार दार हा कामारे. चोखोबाची बहिणा झाला शारदार, वैनी उघडा दार हा वा वा. चोखोबाची बहीण हॅलो झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारे. जो परमात्मा अजन्मा आहे, अयोनी संभव जन्म आहे, जो गर्भस्थ कधीच जात नाही, तो परमात्मा चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करतोय. एका गोष्टीचं नवल वाटतं महाराज, देवाने चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. देव नामदेवरायांच्या घरी बारशाला गेला, त्याच्यानंतर देव एका बी कीर्तनकाराच्या घरी बारशाला का नाही आला? विचार करण्यासारखा आहे की नाही. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, मग त्याने भोजेकरच्या कीर्तनात का नाचू नये? नामदेव कीर्तनच आहे की नाही, काहीतरी फरक असेल ना महाराज नामदेवरायांच्या आणि भोजेकरच्या कीर्तनात. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. बरं इतका बेभान झाला म्हणे देव, नाचता नाचता देवाचा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देवाचा नाचता नाचता पितांबर गळाला म्हणे. देव होता त्याच्यामुळे लोकांनी ऍक्सेप्ट करून घेतलं. त्याच्यानंतर एका बी कीर्तनात देव आला नाही. काय कारण आहे हो? माझ्या कीर्तनात देवाने का नाचू नये? त्याचं कारण आहे, नामदेवरायांचं देव कीर्तन देवासाठी होतं, माझं पोटासाठी आहे. ज्या दिवशी आम्ही देवासाठी कीर्तन करू त्या दिवशी देवाला आमच्या कीर्तनात नाचणं भाग पडेल. मला माहिती आहे हा तो असतो जेथे कीर्तनाची जागा. आता 8 दिवस निमगाव वासियांनी पंढरपूरला जायची गरज नाही का, तर पंढरपूरचा विठोबा इथे येऊन थांबलेला आहे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे अवचिता सापडे न तेथे अवचिता सापडे न तेथे अवचिता सापडे न तेथे अवचिता पाहुणा करारी कथा तेथे अवचिता
कथा तेथे अवचिता सापडेल हरिव्यापक सर्वत्र समान प्रेम ते प्रकट होई मैंने जाना कुठे पाहायची गरज नाही परमात्मा तेथे आहे चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण देवाने केलं काय नो हे केले अजून काय करायला पाहिजे देवाने अर्जुनाच्या घोड्यांना खरारा केला हो देवाने महाभारताच्या युद्धात 17 दिवस देव रथातून संध्याकाळी लढाई आटोपली की देव खाली उतरायचे देव हाताची ओंजळ करायचे अर्जुन त्याच्यावर पाय ठेवायचे आणि मग अर्जुन खाली उतरायचं अजून काय करायला पाहिजे देवाने भगवंताचं एवढं साधारणीकरण तुम्हाला वारकरी संप्रदायापलीकडे कुठेच पाहायला मिळणार काय न हे केले एका चिंतित विठ्ठल आपण बी करतो ना काय नाही केलं महारा संसारासाठी आम्ही मरमर मेलो रात्रीचा दिवस केला हाडाचे काढा केलं रक्ताचं पाणी केलं राब केलं लई राबलो महाराज अहो बरपावसाळ्यात आमचं भिताड पडलं होतं भेद बांधायला पैसे नव्हते गावात मारुतीच्या देवळाचं काम चालू होतं आम्ही रात्रीच्या तिथून विटा चोरून घर बांधलं काही नाही केलं आम्ही संसारासाठी लई मरमर केली महाराज मग महाराज म्हणतात ज्यांनी भगवंताचं चिंतन केलं त्यांच्यासाठी देवाचंही काहीतरी आपल्या भक्तांकडे देणं लागतं की नाही 12व्या शतकामध्ये भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं श्री संत नामदेव महाराज श्री संत ज्ञानोबराय आणि तत्कालीन सगळी संत मांदियाडी भारतवर्षाला गेली होती तीर्थयात्रेला जव हे सकळ सिद्ध आहे किंवा तुकोबरायांचं एक प्रमाण आहे जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन देवतीर्थ भजन न सांडते जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन देवतीर्थ भजन सोडता येत नाही 12 महिन्यापैकी 11 महिने संसार करायचा आणि 1 महिना तीर्थावरती जाऊन राहायचं असा नियम आहे गेलं पाहिजे माणसाने मग नामदेवराय ज्ञानोबराय आधी करून सगळं संत मांदियाडी निघाली मजल दर मजल करते दिल्लीला गेले दिल्लीला परकीयांचं राज्य होतं परधर्मीयांचं राज्य होतं त्या सुलतानाला त्या बादशाला माहिती पडलं की महाराष्ट्र से कोई संत आए है त्याने आपल्या वजीराला सांगितलं जाओ उन काफिरों को बुला कर लाओ नामदेवराय ज्ञानोबराय आधी करून सगळ्या संतांना बोलवण्यात आलं आणि तो बादशाह बोलायला लागला आप में से नामदेव जी कौन है नामदेव जी पुढे झाले जी इस देह को नामदेव जी कहते हैं मैंने आपके बारे में सुना है कि तुम्हारे पंढरपुर का जो भगवान है पत्थर की मूर्त मैंने सुना है वो भगवान तुम्हारे साथ बातचीत करता है मैंने सुना है तुम्हारा भगवान तुम्हारे साथ घंटों तक बातें करता है नामदेव जी ने सांगितलं आपने सही सुना है खाली बातें नहीं करते मेरे भगवान तो मेरे हाथों से खाना भी खाते हैं मैं रोज उनको मनाता हूँ दूध पियो मोरे गोविंद लाला मोरे गोपाल लाला गोविंद लाला मोरे गोपाल मेरे साथ भगवान बातचीत करते मेरे हाथों से खाना खाते हैं तो तुम्हारा भगवान तुम्हारे सारे काम करता है बोले हाँ ये भी सही सुना है तो ठीक है तुम जो कहोगे तुम्हारा भगवान वही काम करता है बोले हाँ तो देखते तुम्हारे और तुम्हारे भगवान की यहाँ इम्तिहान त्याने दरबारामध्ये गायाने वासरू बोलवलं जल्लादाला बोलवलं नामदेवराय ज्ञानोबराय आदी करून सगळ्या संतांच्या समोर तलवारीच्या एका घावात गायाने वासरू कापण्यात आलं रक्ताच्या चिरकांड्या एवढ्याला गाय वासरू शांत झालं आणि त्या बादशाहने सांगितलं नामदेव जी अगर तुम्हारे भगवान तुम्हारी बात सुनता है तो बताइए इस गैया और बछड़े को कितने दिनों में जीवित करोगे नामदेवराय ने सांगितलं मुझे 3 दिन की मोहलत दीजिए मैं 3 दिनों में इसे जीवित करके दिखाऊंगा पहिला दिवस होता नामदेवराय ज्ञानोबराय सगळ्यांच्या डोळ्याला धारायला लागल्या भगवंताची आळवणूक करताय कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सकयाला पहिला दिवस गेला रात्रभर त्या गाई वासराजवळ रडत बसले दुसरा दिवस उगवला आणि नामदेवराय ज्ञानोबराय आदी करून सगळ्या संतांनी देवाला आळवायला सुरुवात केली येई गा तुमाय बापा पंढरीचा राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया तुमाय बापा पंढरीच्या राया येईगा तुमाय बापा पंढरीच्या राया वेळ का सकयाला तो जविनशील
तुझ विन शिन वाटे शिन झाली काय. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस उजाडला, रडून डोळे सुजलेत. गाई वासराच्या आजूबाजूला सगळे संत गोलाकार बसलेले देवाला करुणा भागताय, आळवताय. तिसऱ्या दिवसाची दुपार झाली, संध्याकाळ झाली. आता नामदेवरायांच्या डोक्यात विचार आला, जर तू या ठिकाणी आला नाही, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. तू का म्हणे नग्न भाज त्याची लाज. एखादी माता माऊली जर गावातून गेली, गावातून जाते, तिचं पदर फाटलेलं आहे, पातळ फाटलेलं आहे. लोक विचारतात, का हो कोणाच्या घरची लक्ष्मी? म्हणले ते आमच्याच्या. त्याच्या घरची? म्हणले बायकोचे कपडे फाटलेले? म्हणले हो. म्हणले त्याची टोपी तर इतकी कडक असते जसं लिंबू कापून घ्या एवढी धारदार असते, आणि बायकोच्या अंगावरती फाटके कपडे, लाज नाही वाटत? बायकोच्या अंगावर जर कपडे फाटलेले असले तर लाज कोणाची जाते? मग पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. आज महिला दिन आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आज. माय बापा हो, खरं तर आपल्याला महिला दिवस साजरा करायची गरजच नाही, कारण प्रत्येक दिवस तुमचा आहे माऊली हो. तुमच्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आणि तुमच्याशिवाय आपल्या धर्मामध्ये स्त्री जातीला जेवढा सन्मान आहे तेवढा दुसऱ्या कोणत्याच धर्मात नाही. मला सांगा, आपल्या धर्मात सीताराम म्हणता का राम सीता म्हणतात? राधा कृष्ण म्हणता का कृष्ण राधा म्हणतात? लक्ष्मी नारायण म्हणता का नारायण लक्ष्मी म्हणतात? रामाच्या आधी सीता आहे, कृष्णाच्या आधी राधा आहे, नारायणाच्या आधी लक्ष्मी आहे. तुमच्याशिवाय संसाराला घराला घर पण नाही, स्त्री शिवाय घराला घर पण नाही. त्याग, बलिदान, समर्पण इज इक्वल टू भारतीय नारी. जिच्या जीवनात त्याग आहे, बलिदान आहे, समर्पण आहे. काय त्याग आहे हो? 18 वर्षाच्या माहेराचा त्याग आहे, आई वडिलांचा त्याग आहे, कुळाचा त्याग आहे, भाऊ बहिणीचा त्याग आहे, भाऊकीचा त्याग आहे, इकडच्या नातलगांचा त्याग आहे. 18 वर्षाच्या संपूर्ण आपल्या माहेराचा त्याग आहे, बलिदान आहे. इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी, बाप म्हणेल तसं, आई म्हणेल तसं, त्या गोष्टींचं बलिदान आहे. आणि नवऱ्यासाठी आयुष्यभर समर्पित आहे. काय गंमत आहे पहा ना, किती समर्पित जीवन जगते या महिला. माणूस जर गावाला गेला तर स्वयंपाक सुद्धा करत नाही हो, आणि रोज एकदा तरी विचारलं जातं आज काय भाजी करू, म्हणजे भाजी सुद्धा तुमच्या आवडीची. कपाळ तिचं, कुंकू तुमच्या नावाचं, कान तिचे, झुमके नवऱ्याच्या नावाचे, नाक तिचं, नथनी नवऱ्याच्या नावाची, गळा तिचा, मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं, हात तिचे, बांगड्या, पायाचा पंजा तिचा, पण जोडवे. हे समर्पित भाव आहे माय बापू. आणि एवढा समर्पित भाव भारतीय नारीशिवाय जगात दुसरीकडे कुठेच पाहायला मिळत नाही. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी. म्हणून प्रत्येक दिवस तुमचा आहे, त्याच्यामुळे वेगळा महिला दिवस साजरा करायची गरज नाही आपल्याला. मला एक जण सकाळी म्हणे, महाराज आज महिला दिवस आहे. म्हटलं हा. म्हणे मग पुरुष दिन कधी राहतो? म्हटलं 1 मे. 1 मे. 1 मेला काय असतं? महाराष्ट्र दिन. आणि दुसरा कामगार दिन. 1 मे आपला आहे कामगार दिन. बरं, तुमचे सणही तुमचेच जास्त आहे. दिवाळी कोणाची? भाऊबीज, पाडवा, संक्रांत,
होळी, अक्षय तृतीया, रक्षाबंधन सगळे सण तुमचे. माणसाचे दोनच सण आहे, पोळा आणि दसरा. आणि दोघी सण बैलांचे. लय वाईट आहे महाराज. इथे बसलेल्या माझ्या तमाम मातृवर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जगदंबा आहात. 9 वर्षापर्यंत मुलगी भगवती असते. भगवतीला शांत करा. 9 वर्षापर्यंत मुलगी भगवती असते. लग्नाच्या वयात लक्ष्मी असते. लग्नाच्या बोल्यावरती महालक्ष्मी असते. लग्न होऊन सासरे गेले की भरभराटी नवऱ्याची झाली की वैभव लक्ष्मी असते. तिकडे गेले नवऱ्याच्या सोबत सत्यनारायणाच्या पूजेला बसले की महागौरी असते. लेकरांना जेव्हा शिकवते तेव्हा महासरस्वती असते. आणि जेव्हा घरात भांडणं होतात तेव्हा हे रूपही तुमचे आहेत माय. आपल्या घरात स्त्री जातीचा सन्मान आहे. 3रा दिवस उजाडला. तू का म्हणे नग्न भाज त्याची लाज स्वामीशी. नामदेवराय सांगता देवा जर तू आज आला नाही गाय वासरू जिवंत केलं नाही दुनिया में तेरा है बड़ा नाम. आज मेरा भी तुझसे पड़ गया कम. मैं नहीं कहता कहते हैं सारे तूने बनाए चांद सितारे. मी म्हणत नाही पण जर आज आला नाही गाठ माझ्याशी आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि काय आश्चर्य पिवळा पितांबर कैसा गगने धडकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. 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 विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली. संध्याकाळला काही वेळ बाकी असताना पिवळा पितांबर कैचा गगनी झडकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. नाभी नाभी म्हणे भक्तराया. भगवान आलेत. नामदेवरायांनी हात जोडले म्हणले देवा अरे वेळ का सखया लावेला. म्हणले 3 दिवस झाले आम्ही रडतोय तुला दयाने आली रे देवा आमची. देवानं सांगितलं नामदेवराया 3 दिवसाची डेडलाईन कोणी मागितली होती. तुम्ही म्हटलं ना 3 दिवसात जिवंत करू म्हणून. तुम्ही जर म्हटले असते आत्ता जिवंत करतो मी त्या घडीला उठवलं असतं. काय नोही केले एका चिंतिता विठ्ठल. साधकानं सांगितलं तुकोबाराया थांबा. तुम्ही म्हणता देवानं काय नाही केले का चिंतिता विठ्ठले पण त्याने सगळे पुण्यवानांचेच कामं केले ना. जो भक्त आहे त्याचेच कामं केले. तुकोबाराय म्हणतात नाही अजिबात नाही. पाप्यातला पापी असेल आणि त्याने जर चिंतन केलं असेल त्याला सुद्धा माझ्या परमात्म्यानं मुक्ती दिली. म्हणले काय तुमच्याकडे पुरावणे आहे ना. कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये एक दासीपती ब्राह्मण राहत होता. अजान यजन याजन अध्ययन षटकर्म करणारा पवित्र ब्राह्मण समिधा आणायला गेला. एक वाईट स्त्री दृष्टीस पडली. तिला त्याने मागणी घातली मम भार्या. तिने होकार दिला. त्या स्त्रीला घरी घेऊन आला. वर्णसंकर घडलं. पापाचरण सुरू झालं. वज्रलेप होणे अभक्तासे. परस्त्रीला धनप्रिय असतं. तिने सांगितलं पूजन वास्तुशांती हे सगळं बंद पैसा कमवा. लेकर झाले. खाणाऱ्यांचे तोंड वाढले. पैसा कमी पडत होता. हिनं सांगितलं बाकीचं बंद फक्त पैसा कमवायचा. यजन याजन अध्ययन षटकर्म पवित्र कर्म बंद पडत गेले. सुरुवातीला छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. चोरी करता करता दरोडे घालायला लागला. भला मोठा दरोडेखोर झाला. तितक्यात त्याला 9 मुलं झालेच. आता मोठे मोठे दरोडे टाकायला लागला.
पण त्याचा मागच्या जन्माची काहीतरी पुण्यही उदयाला आली. श्रीधाम अयोध्येवरतून श्रीधाम वृंदावनामध्ये एक महाराज आपल्या शिष्यांसोबत जात होते. दिवसभर प्रवास करायचा आणि संध्याकाळ जिथे होईल अंधार पडला त्या गावात मुक्काम करायचा. त्यांचा मुक्काम पडला कान्यकुब्ज नगरात. गावाच्या बाहेर त्यांनी विचारलं की तुमच्या गावात आमची 20-25 लोकांची राहण्याची मुक्कामाची जेवणाची व्यवस्था होईल का? ज्याला विचारलं तो माणूस नास्तिक होता. तो म्हणे महाराज आमच्या अख्ख्या गावात तुमची व्यवस्था करणारा एकच माणूस आहे. म्हणे कोण? अजामिळ. साधू सिनकडे दुर्जनाची बुद्धी. हे महाराज गेले. तो दरोडा टाकायला गेला. त्याची बायको होती. तिला विचारलं म्हणले ताई अजामिळाचं घरी हेच का? म्हणले हो. काय काम आहे महाराज? महाराज लोक ना आमच्या घरी. म्हणले आम्ही 20-25 साधू, आमची जेवणाची भोजनाची मुक्कामाची व्यवस्था होईल का? ती म्हणली महाराज माझा नवरा दरोडेखोर आहे, मी एक वाईट स्त्री आहे, आम्ही दोघं जण आणि तुम्ही साधू महाराज आहात, त्याच्यामुळे माझ्या घरातलं मी तुम्हाला काही अन्न देऊ, माझ्या घरचं पाणी सुद्धा मी देऊ शकत नाही तुम्हाला. महाराज म्हणले हरकत नाही, नदी बहती भली साधू चलता भला. महाराज निघाले. ती पुन्हा धावत आली. तिने महाराजांचे पाय धरले. तिने सांगितलं महाराज माफ करा, मी लहान असताना माझ्या आईने मला सांगितलं होतं की बेटा विनमुख गेली या अतिथी, आपल्या दरवाजातून जर अतिथी परत गेला तर सुकृत घेऊन जातो. सुकृताची हानी होते, पुण्याची हानी होते. बाबा माझ्या हातचं शिजवलेलं तुम्हाला चालणार नाही, मी तुम्हाला कोरडा शिदा देते ना, तुम्ही शिजवून खा. महाराज म्हणले हरकत नाही माय, तुझी भावना शुद्ध आहे. बाकीचे शिष्य म्हणले नको 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 चला पुढे. हे महाराज म्हणले अरे चांगल्यांना कोणी जवळ करतं, जो बिगडा हुआ बना दे उसे साधू कहते हैं. बिघडलेले काम जोडतो त्याला साधू म्हणतात. जे का रंजले गांजले त्याचे तोची. तिने शिदा आटा दिला, यांनी स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला, जेवण झालं आणि भजन करायला लागले. रात्रभर भजन चाललं. पहाटे 4 वाजता तो आला, डोक्याला काळा कपडा, हातात कोरडा धन, दरोडा टाकून आला होता. आणि त्याने पाहिलं आपल्या दारी भजन. बोलय कोणी बोलवलं तुम्हाला? अरे तुम्हाला बोलवलं कोणी? शिष्य म्हणे महाराज घ्या आता, आम्ही नाही म्हणत होतो तुम्हाला. त्याच्या हातात कुऱ्हाड पण आहे. तुम्हाला बोलवलं कोणी? तितक्यात त्याची बायको घरातून आली. म्हणले का काय झालं? यांना कोणी बोलवलं? ती म्हणली मी बोलवलं. तो म्हणला तू बोलवलं? म्हणले हो. म्हणे मग राहू दे 2-3 दिवस. तुमच्या ध्यानात येत आहे का? समजदार कोई इशारा का भी होता है. ज्या दरोडेखोराला लोक घाबरायचे, मोठा अवघड आहे बरं ते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ठीक आहे म्हणले. त्या महाराजांनी सांगितलं अजामिळ तुझ्या घरी जेवण केलं पण पात्राला दक्षिणा नाही लावली रे. तो म्हणला महाराज तुम्हाला लुटलं नाही हीच तुमची दक्षिणा समजा. भूताकडे पोत मागताय, मी दरोडे करून तुम्ही मला म्हणताय काहीतरी द्यायला पाहिजे होतं. महाराज म्हणले तू दिलं नाही पण आम्ही तुला देतो. ऐक, तुला 10वा मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव. तो म्हणला मी पोराचं नाव नारायण ठेवलं, तुमचा फायदा काय? जीवीचे जीवन नाव ठेवी नारायण, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेते. कर्मधर्म संयोगानं मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. मग नारायण इकडे, नारायण बैस, नारायण जेव, नारायण 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 नारायण. काय असतं माणसाचा सगळ्यात जास्त जीव कोणत्या मुलात? तुम्हाला समजा 2 मुलं आहेत. मोठ्या मुलामध्ये बापाचा जीव असतो, बापाला वाटतं लवकर हाताखाली आला तर आपल्याला मदत होईल. लहान मुलामध्ये आईचा पण बापाचा पण दोघांचा जीव असतो. जर जे मधले आहेत त्यांच्यावर देवाची कृपा असते, देवाची. खरंच बरं. आतापर्यंत जगात जेवढे महात्मे झाले ती मायबापाची मधली संतान आहे. ज्ञानोबा आहे थोरले धाकटे का मधले? हो थोरले धाकटे का मधले? ज्ञानोबराय मधले. तुकोबराय थोरले धाकटे का मधले? मोठे सावजी महाराज धाकटे कान्होबाराय आणि मधले तुकोबाराय. जे जे महात्मे झाले ती मायबापांची मधली संतान आहे. मधल्या लेकरांवरती भगवंताची कृपा जास्त असते. तसे मायबाप म्हणता आम्हाला सगळे सारखे असतात, खोटं इथे.
मायबापांचा सगळ्यात जास्त जीव लहान मुलात असतो. मला चांगला अनुभव आहे चिंतामण महाराज, कारण घरात मी मोठा आहे. माझ्यापेक्षा धाकटा आहे आमचा राम. मायबापाचा जीव लहान मुलात जास्त असतो. म्हणजे तो जर 4-5 दिवस जर आता मागे बालाजीला गेला होता, आई बाबा होते आमचे, तेव्हा 4-5च दिवस गेले, हे त्याला 2 टाइम फोन करायचे, कुठे आहे, आला कसा नाही, जेवला का, व्यवस्था बरी का. मी महिना वारीला जातो, पण मला कोणी फोन बी करीत ना. आता त्यांना माहिती होतं याला फिर्यावाद झालाय, सकाळी शिरपूर रात्री निमगाव, त्याच्यामुळे काही इलाज नाही त्याला. मायबापांचा सगळ्यात जास्त जीव लहान पोरात. आणि हे कधी कळतं, वाटण्या करायच्या टायमाला. बागायती लहान्याला, कोरडवाहू मोठ्याला, स्लॅबचं घर, तुटलेलं जुनं, दूध देणारी म्हैस, आटलेली, बुलेट, 9वी बुलेट, आणि राखेलची राजदूत, 1.5 डोस मार्क 1, 1.5 डोस मार्क 1. कधी कधी असं वाटतं, वाटण्या करण्याकरता का होईना, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ओ मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवांगी साखरेचा रवा, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. माणूस जितका मोठा होतो तितका त्रास वाढतो बरं. तो का म्हणे, जाण जास्त मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे? हत्ती. काय खातो? झाडपाला किंवा झाडाच्या फांद्या. सगळ्यात बारीक प्राणी जीव कोणता आहे? काय खाते? मला असं म्हणायचंय, हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली काय वाईट आहे? मुलगा लाडाचा होता, धाकटा होता, नारायण नारायण नारायण. अजामिळाचा अंतकाळ जवळ आला, त्याला घ्यायला यमदूत आले. यमदूताला पाहिलं, अजामिळ घाबरला, त्याने हाक मारली, नारायण. त्याला वाटलं मला हाक मारलं. यमदूताला देवदूताने हुसकवलं, पार्श्वत त्याला वैकुंठात घेऊन गेले. यमदूत यमराजाकडे, यमराज ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव महादेवाकडे. सगळे वैकुंठामध्ये म्हणले, काय देवा, काय वशिलेबाजी सुरू झाली, तोंड पाहून कामं करायला लागले, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती हो. म्हणलं काय झालं? अहो म्हणले, देवा अजामिळ पापी होता. म्हणले मग? म्हणले तो यमपुरीचं गिऱ्हाईक, तुम्ही त्याला वैकुंठात घेऊन आले. देवाने सांगितलं, यमराज, त्याने मरताना माझं नाव घेतलेलं आहे. अंतकालेच मामे वस्मरण मुक्ता कलेवरम, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका. यमराज हसले, म्हणले देवा, त्याने तुमचं नाव नाही, त्याने पोऱ्याला हाक मारली होती. भगवंताने यमराजाला प्रश्न केला, 20 स्तवावरती जाणून बुजून पाय पडला तर काय होतं? चटका बसतो. आणि नकळत पाय पडला तर गुदगुल्या होतात. 20 स्तवावरती जाणून बुजून पाय ठेवला तरी चटका, नकळत पाय ठेवला तरी चटकाच आहे. त्याचा गुणधर्म चटका देणं. तसं देवाचं चिंतन तुम्ही कसंही करा, त्याचा गुणधर्म आहे तुमच्या पापाचा नाश करणं. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. पण त्या एका शब्दात सगळं आहे. एक धरला चित्ती आम्ही रखमा, आपुला तो देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा. म्हणून महाराज म्हणता, काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल. म्हणले हे भक्ताचं झालं हो. एखादी पापी माणूस आहे, देवाचा वैरी आहे, देवाचा शत्रू आहे, त्याचं काय? तुकोबाराय म्हणतात त्याचा बी उद्धार होतो.
रावणाने सीता पळवली. जटायूनं पत्ता सांगितला सर्व तीर्थ टाक्यात. राम लक्ष्मण सीतामाईच्या शोधासाठी फिरतायत. सुनरी मैना सुनरी तोता मैं भी पंखो वाला होता, उड़ उड़त मैं जाता तमा, पतित पावन सीताराम जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम जय रघुनंदन जय भगवान, पतित पावन भगवान सीतेमाईचा शोध घेत आहेत. जटायूनं सांगितलं. समुद्राच्या काठापर्यंत भगवान गेले. नल नील जामवंत हनुमंत सगळे होते. मग संपातीने सांगितलं. संपातीने पता बताया, सीता को रावण ले गया, सागर कूद गए हनुमान, पतित पावन सीता. ठरलं परतीरावरती सीता माता आहे. जाईन कोण? कोणी म्हटलं 10 योजन, कोणी म्हटलं 20 योजन, कोणी म्हटलं 40 योजन. जो जाणारा होता तो दगडावर बसला होता. श्रीराम जय राम जय जय. सगळ्यांनी विनंती केली. को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम. मारुती राया तुमच्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही. मारुती राय गेले, सीता शुद्धी करून आले. सेतू बांधायचं ठरलं. सेतू बांधताना मायबापू मग दगड टाकले नल निळानं की ते दगडावर तरंगायला लागले. भगवंताने विचार केला की आपल्या नावानं दगड तरंगतायत, आपल्या हातून तर तरंगायलाच पाहिजे. संध्याकाळची वेळ देवानं पाहिली. आजूबाजूला कोणी नाही समुद्राच्या काठी. देवानं 2 दगड उचलले. एकावर दुसऱ्यावरती मग पाण्यात टाकले. डुबुक. देवाला वाटलं दगड जरा साईज मोठी झाली असेल, मीडियम साईज घेतली. त्याच्यावर नाव लिहिलं, ते टाकलं, तेही डुबुक. फार लिंबू एवढाले 2 दगड घेतले, ते बी बुडाले. देवाला वाटलं आपल्याला कोणी पाहत तर नाही ना. काय असतं, आपली जर मोटरसायकल स्लिप झाली तर आपण काय नुकसान झालं ते नाही पाहत. आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना. तसं देवाला वाटलं आपल्याला कोणी पाहत तर नाही ना. देवानं मागे वळून पाहिलं. मारुती दात काढून असत होते. देवानं विचारलं, बजरंगबली केव्हा आले? म्हणे पहिला टाकला तेव्हाच. भगवंतानं बाहुले आवरा बरं जरा, घ्या बरं त्यांना जरा. ते चावडीवर दरोडा आहे असं होतंय. विठ्ठल 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 100% पुढारी होईल पुढे. माय बाप, ही बातमी रावणाच्या सैन्यात पोहोचली की वानरांच्या हातून दगड तरंगतायत. त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण झालं. रावण हुशार होता. रावणाने विचार केला, लढाईच्या आधी जर असं मनोधैर्य खच्चीकरण झालं, लढाई जिंकणं मुश्किल होईल. मग रावण प्रचंड हुशार आणि प्रचंड ज्ञानी होता. रावणानं सगळ्या दैत्यांना समुद्राच्या काठावर म्हणलं, माकडांच्या हातून दगड तरंगतात काय नवले, इकडे मी एवढा मोठा तांत्रिक आहे, तुम्ही घाबरताय? आणा म्हणले 2 दगड आणले. रावणानं तोंडाजवळ दिले. काहीतरी पुटपुटला मंत्र म्हटला, पाण्यात टाकले, दगड तरंगलेत. सगळ्या दैत्यांनी जय जयकार केला. लंकापती रावण की. सगळ्यांनी जय घोष केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ती बातमी गेली मंदोदरीपर्यंत. गावात जर काही घटना घडली तर बातमी कोण पसरवतं? कोणता बिना वायरचा मोबाईल हिंटो? तुमचा दोष नाही माहिती, तुम्हाला शाप आहे धर्मराजाचा. तुमच्या पोटात कोणतीच रहस्यमय गोष्ट राहत नाही.
वरदान आहे तुम्हाला, त्या बाबतीत धन्यवाद. मंडोदरीने रावणाला विचारलं, महाराज वानरांच्या सोबत प्रभू रामचंद्र आहे, पण तुमच्या हातून दगड तरंगले, याच्यात नवल मला थोडस जरा. रावण म्हणला, दगड तरंगले तरंगले, बाई माणसाला काय शानपणा बघायचं, राजकारणात तुला काय घेणं देणं आहे? ती म्हणले, काय घेणं देणं आहे, बाई राष्ट्रपती आहे, बाई गावाची सरपंच आहे. एका बाईनं आज महिला दिनी बाईचा अपमान केला बंगालमध्ये. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंडोदरी म्हणले, मला बाकीचं काही नाही, पण मला सांगा ना दगड तरंगले कसे. शेवटी रावणाला सुद्धा ऐकावं लागलं. कोणाचं? रावणाला 33 कोटी देव ज्याच्या ताब्यात होते तो सुद्धा ऐकतो. मग तुम्ही ऐकत असाल तर काय मनाला वाईट वाटून घेत्या. मंडोदरीला त्याने सांगितलं, मंडोदरी लढाईच्या आधी जर सैन्याचं मंडोदरी खच्चीकरण झालं तर लढाई हरल्या जाईल ना, म्हणून मी थोडंसं त्या ठिकाणी राजकारण केलं. म्हणले काय, 2 दगड उचलले, त्यांना तोंडातून नेले, पुटपुटलो मंत्र म्हटले, पण ती म्हणली मंत्र काय होता ते सांगा. रावण म्हटलं, कोणाला सांगू नको. म्हणले, अजिबात नाही, मला काय सांगायचंय, काय नो हे केले एका चिंतिता. म्हणले, नेमका मंत्र काय होता ते सांगा. रावणाने सांगितलं, कोणाला सांगायचं नाही. म्हणले नाही. म्हणले, मी 2 दगड उचलले, तोंडात जळून नेले, त्यांना सांगितलं जर बुडाले तुम्हाला रामाची शपथ आहे. शत्रूने जरी भगवंताचं चिंतन केलं, एका चिंतित विठ्ठले. म्हणलं, का हो, मग बाकीचे साधन महाराज म्हणता हे सगळ्या साधनांचं सार. सर्व साधनाचे सार, 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 सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. सार, दुधाचं सार काय हो? दुधाचं सार तूप, झाडाचं सार फळ, आणि मोहाच्या झाडाचं सार. झाडाचं सार फळ आहे, दुधाचं सार तूप आहे. जन्माचं सार तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक देख लिया. मग तस सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून या सुलभानी म्हणून जुळपाने जप तसे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार सार विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. याचा अर्थ असा आहे, त्रेता त्रेता द्वापार तिन्ही युगामध्ये सार.
अजून रज तम सत्व तिघी गुणांमध्ये सार. वेद शास्त्र पुराण या तिघांमध्ये सार 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 सार. बरं, ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराया हे सार सार कळत नाही. ज्ञानोबारायांनी इतकं सोपी प्रक्रिया सांगितली हरिपाठामध्ये. त्रिगुण सार, निर्गुण हे सार, सारा सार विचार. ज्ञानोबाराय सांगतात त्रिगुण असार आहे, निर्गुण सार आहे. म्हणून सर्व साधनांचे सार. जगात जेवढे साधन आहे भगवत प्राप्तीचे त्या सगळ्यांचा सार, हिंदीत निचोड म्हणतात त्याला. या सगळ्यांचं जे सत्व आहे, तत्व आहे, ते फक्त भगवत नामचिंतन आहे. काय काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. महाभारतामध्ये कथा आली. महाभारतामध्ये पांडवांच्या घरी राजसूय यज्ञ झाला. रोज हजारो लाखो लोक जेवून जायचे, पण स्वर्गात घंटा वाजत नव्हता. धर्मराजानं परमात्म्याला विचारलं की देवा एवढं अन्नदान होतं, एवढे लोक जेवून जात आहे, पण स्वर्गात घंटा वाजत नाही. भगवंतानं सांगितलं कोणीतरी उपवासी असला पाहिजे. धर्मराज म्हणलं उपवास सगळे नाही म्हणले कोणीतरी. मग SIT ची स्थापना झाली, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. मग सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं. कोण जेवायला येत नाही? राजा होता ना तो. शेवटी मातंग ऋषी जन्माला येत नाही असं लक्षात समजलं की मातंग ऋषी जन्माला येत नाही. राजाकडे रिपोर्ट गेला की ते जेवायला येत नाही. बरं, मग राजानं काय केलं, धर्मराजाने भीमाला पाठवलं. म्हणले भीमदादा महाराजांना जेवायला घेऊन ये. भीम गेला गदा घेऊन. म्हणले बाबा चला आपल्याकडे जेवायला, एवढ्या दिवसापासून जेवण चालू आहे, पंक्तीला तुम्ही येते नाही. त्याने भीमाकडे पाहिलं. म्हणले भीमा माझा एक नियम आहे. म्हणले काय? 10,000 राजसूय यज्ञांचं पुण्य जो मला दान करतो मी त्याच्या घरी जेवायला जातो. भीम म्हणला एकच करता करता नाकीनं वालन 10,000 नका येऊ म्हणले. अर्जुनाला पाठवलं, ते नकुल सहदेव तेच. शेवटी धर्माला चिंता लागली. द्रौपदीनं बघितलं. द्रौपदीने विचारलं, म्हणले महाराज काय झालं? अगं म्हणले ते मातंग ऋषी जेवायला येत नाही. म्हणले मी जाऊ का बोलवायला? म्हणले माझे 4 भाऊ परत आले, ते म्हातारे येत नाही, आणि तू म्हणले की मी जाते. म्हणले काय हरकत आहे, मी प्रयत्न करून पाहते, कदाचित मी लेकीबाडीचं त्यांनी ऐकलं, मी त्यांना विनंती केली मी तुमच्या लेकीसारखी या भाऊ आमच्या घरी. तर सांगता येत नाही म्हणे, आज महिला दिवस आहे, रिक्वेस्ट केली तर ऐकतील ते कदाचित. म्हणले जा. द्रौपदी आपल्या महालापासून निघाली, पण निघताना तिने आपल्या पायातल्या त्या उच्च्या टाकाच्या चपला काढून ठेवल्या आणि महालापासून तिने भजन सुरू केलं. विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार. हरी जय जय हरी जय जय आकाश बादल बुडके चला. हरी जय 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 हा हा हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय
करीत करीत मातंग ऋषीच्या आश्रमापर्यंत गेलो. बाबा आमच्याकडे यज्ञ सुरू आहे, जेवायला या म्हणले. द्रौपदी तुझ्या चारी पतींना मी सांगितलं, तुम्हाला कळत नाही का रे, परत परत येऊन त्रास देतात, माझ्या साधनेत विघ्न आणतात. द्रौपदीने सांगितलं बाबा मला सांगा तर खरी अडचण काय. म्हणले 10,000 यज्ञाचं पुण्य असलं तर मी तुमच्या घरी जेवायला येईल. द्रौपदी म्हणले 1,00,000 यज्ञाचं पुण्य दान करते, जेवायला चला. ते म्हणले कसं शक्य आहे. म्हणले बाबा शास्त्रही मला माहीत आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले, किंवा नाथबाबा सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. मातंग ऋषी जेवायला आले, जेवण झालं. धर्मराज भगवंताला विचारताय की देवा अरे माझ्या भावांचं ऐकलं नाही पण द्रौपदीचं यांनी ऐकलं काय, असं तिने काय साधन केलं, बाकीचं तिने केलं काय. भगवंत सांगतात तिने योग याग बाकीचं काहीच केलं नाही, तिने या सगळ्या गोष्टींचं साधनांचं सार केलं अभंगाच्या 3 योग याग तपे, योग याग तपे, हो योग याग तपे, योग याग तपे, केले तयाने अमुपे. ज्याने देवाचं चिंतन केलं त्याने योग केला, ज्याने देवाचं चिंतन केलं त्याने याग केला, ज्याने देवाचं चिंतन केलं त्याने तप केलं. ज्ञानोबा सांगतात तपे विन देवाचं चिंतन करणं सुद्धा तपच आहे. तपाचे सामर्थ्य तपिन्नला चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. असं नामामध्ये आहे तरी काय. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड भगवान ज्ञानोबराय सांगतात मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं होतं गगनाहून वाढ नामाय. म्हणून ज्याने भगवंताचं चिंतन केलं, योग याग तपे केले तयान्या मोपे, नुसतं तेवढंच नाही सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. बर मग देव काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. बाकीचे जे अभंग आहे तुकोबारायांचे आधी प्रश्न केला आणि शेवटी उत्तर दिलेलं आहे. काही अभंगाशी तुकोबारायांचे ह्याची थोर भक्ती आवडते देवा कोणती, त्याचं उत्तर शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे घालू वाहू संसार, देवाला कोणती भक्ती आवडते तर तुकोबारा त्याचं उत्तर शेवटच्या चरणामध्ये देतात. या अभंगामध्ये उलट आहे. या अभंगामध्ये पहिल्या चरणात उत्तर दिलं आणि शेवटच्या चरणात प्रश्न केला. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा पण कोणता, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत दयाचा जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. मग ते नाव आहे विठ्ठल. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. इतकं सोपे वर्मा आम्हा सांगितले. किती सोपं आहे. कामामध्ये काम, हरिबोला खाता, सर्व कार्य करता, हरिबोला भांडता, उठता बैसता, हरिबोला जनी, हरिबोला एकांती,
देह त्यागांती. नाथबाबांनी नामावर जोर दिला, ज्ञानोबरायांनी नामावर जोर दिला, तुकोबरायांनी नामावर जोर दिला. श्री संत भगवान बाबांनी आयुष्यभर काय केलं? चिंतनच केलं ना. बैसोनी पाण्यावरी वाचले ज्ञानेश्वरी. हे चिंतनच आहे मायबाप. हो, कलियुगामध्ये बाकी काही करायची गरज नाही. भगवंताचं चिंतन करा. या अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ या पद्धतीने माझ्या गुरुमाऊलीने शिकवला होता की नाम कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. नामासारखं नामापरते तत्व वायानिक पंथा. ज्ञानोबराय सांगता नामासारखं तत्व फक्त एक कर, एक तत्व नाम मग हरीशी करुणा. नामा वाचून बाकीचा लटिका व्यवहार वाया यरझार. म्हणून भगवंताचं नामचिंतन श्रेष्ठ आहे. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा. माझ्या माता माऊल्यांना विनंती आहे, संध्याकाळी हरिपाठ घ्यायला फक्त 15 मिनिट लागतात. किती? 15 मिनिटं लागतात. मग तुम्ही जर देवासाठी इकडे ज्ञानोबरायंत देवाचे द्वारी एक क्षण म्हटलेलं आहे, क्षण जाऊ द्या, देवासाठी 15 मिनिट काढा. रोज हरिपाठ म्हणा. हरिपाठामध्ये काय आहे? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आहे. 4 वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराण. बस काय केलं? मंथुनी तैसे घे. हरिपाठ सगळ्या शास्त्रांचा सार आहे. हरिपाठामध्ये 108 वेळा हरी 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 हा शब्द आलेला आहे. हरिपाठामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र 15 वेळा आलेला आहे. आपण आपल्या मुखातून ज्ञानोबरायांनी सहज हरिपाठ म्हटला तर 15 वेळा रामकृष्ण हरी येतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा. असा 108 वेळा हरी हरी शब्द हरिपाठात येतो. म्हणून आपल्याला हरिपाठ करणं गरजेचं आहे. करणं कशासाठी आहे? तर परमात्मा त्या सगळ्यांचे कामं करतो. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. करविले तैसे केले कटाकटा बाकडे कटले देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसाद काही बोलले दक्ष माकडे नव्या नव्या कृपेच पोहोचणे जन्मजन्मी तो कामणे शब्द शस्त्र बोलण्याची एखाद्या वेळा शक्यता आहे. जर का वेळोकडे बोलून माझ्या पत्रात टाका. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक तरुण मित्र मंडळ पत्रिका कुठे आहे? आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला कार्यकर्त्यांनी त्या दिवशी कीर्तन करून जात असताना आमच्या मच्छिंद्र दादांकडचं आमचे ऋषिकेश भाऊ त्यांचे सहकारी आले. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला सप्ताहामध्ये एक त्या ठिकाणी दिवस द्या. आणि मग आजचा हा दिवस या ठिकाणी बसला. या कार्यक्रमाचे आजचं सौजन्य होतं ते श्री हरिभक्तीपरायण शांताराम, दुसरे मल्हारी बाबा सानप आणि तिसरे पांडुरंग पोपट सानप या भाग्यवान दातृत्वान दात्यांनी आजचं हे सौजन्य स्वीकारलं होतं. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या दातृत्वाशिवाय आणि तुमच्या सहकार्याशिवाय हा सोहळा संपन्न होणार नाही. म्हणून ग्रामस्थांना, तरुणांना, सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझे माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करतो. काळे महाराज असतील, चिंतामण बाबा असतील, मुकुंदा महाराज आणि समस्त या ठिकाणी महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा दादांचं चिंतन करू आणि या ठिकाणी थांबू. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. Oh,